सर्वात प्रथम ज्या क्रांतीसूर्याने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि या देशातील पहिली शिवजयंती साजरी केली, ज्या क्रांतीसूर्याने या देशातील पहिली शाळा काढली, ज्या क्रांतीसूर्याने या देशातील प्रत्येक समाज सुधारणेचं आणि समाज क्रांतीचं पालनपण केलं, त्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो। या देशातील आणि या जगातील पहिला सत्यशोधक तथागत गौतम बुद्ध, सत्यशोधक चक्रधर, बसवेश्वर, संत तुकाराम, कबीर, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, या सगळ्या महान प्रज्ञासूर्यांना, क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो। आणि हे जे काही आक्रोश आंदोलन चालू आहे, या आक्रोश आंदोलनाला राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो। गेल्या 15 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये जाती युद्धाची परिस्थिती निर्माण करून टाकण्यात आलेली आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणतायत, विरोधी पक्ष नेते पण तेच म्हणतायत, काँग्रेस पण तेच म्हणतंय, राष्ट्रवादी पण तेच म्हणतंय, भाजप पण तेच म्हणतंय, शिवसेना पण तेच म्हणते। सगळे प्रस्थापित पक्ष एकच भाषा बोलतायत आणि तरी सुद्धा सभागृहामध्ये 4-4 दिवस सभागृह बंद पाडलं जाते, अशी परिस्थिती दिसून येत आहे। सगळेच जर एकाच सुरामध्ये बोलतायत तर नेमकं घोडं अडलंय कुठं आणि नेमका वाद कशासाठी चाललेला हे काही कळायला साधन नाही। आणि मग असं ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला लक्षात येतं की एक कुठल्या तरी प्रकारची एक ब्राह्मणी कूटनीती तिथे खेळली जात आहे। लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे निर्णय घेतले जातात। लोकशाहीमध्ये लोकांनी सगळ्या गोष्टींची अवगत असलं पाहिजे। सरकार कारभार ज्या गोष्टींचा करते त्या कारभारामध्ये नेमक्या काय प्रक्रिया चालतात हे लोकांना कळलं पाहिजे। असं असताना सुद्धा न्यायमूर्ती गायकवाडांचा आयोग लपवून ठेवण्यात आलेला आहे आणि एक महत्वाचा आयोग ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 13 कोटी रुपये खर्च केले, असा आयोग लपवून ठेवून त्याच्यावर आज निर्णय करायला चाललेले आहे। मला असं वाटतं की लोकशाहीची याच्यापेक्षा मोठी विटंबना कुठली असू शकणार नाही। तुम्हाला जर निर्णय घ्यायचा आहे तर तो लोकांना विश्वासात घेऊन आणि लोकांना पारदर्शकपणे ती प्रक्रिया समजून सांगून घेतला पाहिजे। विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आमदार लोक सुद्धा म्हणतात की आम्हालाच माहिती नाही काय अहवालामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे काहीतरी काळं बेरं चाललेलं आहे आणि हे काहीतरी मोठं कट कारस्थान चाललेलं आहे, हाच त्याचा अर्थ होतो। अहवालामध्ये नेमकं काय लिहिलं हे कुणाला माहिती नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे आणि शासनाने एसबी, ओबीसी आणि एससीबीसी, एसबीसी, बीसीबीसी काय 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 नुसती बीसीची सगळी शब्दांची सगळा शब्दशेल चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तणाव वाढत चाललेला आहे। आणि मग अशा वेळेला एक गोष्ट लक्षात येते आमच्या की आज जे सरकार आपल्या सत्तेवर बसलेलं आहे त्या सरकारची जर पद्धत बघितली, त्यांचे जर लागेबांधे बघितले, त्यांचा मनुस्मृतीवर असणारा विश्वास जर बघितला आणि संविधान बदलण्याची भाषा त्यांच्या मोठ्या मंत्र्यांनी केलेली आपण बघितलेली भाषा जर बघितली तर आमच्या लक्षात येतंय की हे सगळं जे षडयंत्र चाललेलं आहे ते षडयंत्र ओबीसी आणि मराठा अशा प्रकारची दंगल घडवण्याचं षडयंत्र कुठेतरी दिसतंय। एका बाजूला ओबीसी आणि मराठा असा संघर्ष लावून द्यायचा आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपली वोट बँक काबीज करायची असं काहीतरी चाललेलं आहे आणि त्याच्यामधून ओबीसी समाज अत्यंत असुरक्षित अशा करून टाकला गेलेला आहे। आम्ही 15 तारखेपासून सांगत आहोत सत्यशोधक फेडरेशनच्या माध्यमातून, ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून की ओबीसीला धक्का न लावता तुम्ही काय कशा पद्धतीने आरक्षण देणार आहात हे आम्हाला तुम्ही सांगा। आज मराठा समाजातल्या गरीब, कष्टकरी, भूमिहीन असतील या सगळ्या कार्यकर्त्यांना कन्फ्यूज केलं गेलेलं आहे। आंदोलन सुरू झालं होतं गोर गरीब कष्टकरी मराठ्यांच्यासाठी, पण आता मात्र जे प्रस्थापित मराठी आहेत ते आता स्वार्थ साधण्यासाठी सरसावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खरोखरच गरिबांना काय मिळणार आहे का नाही असाच आता प्रश्न निर्माण होण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आमचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानं
सगळ्या प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडाव्यात. ओबीसींना विश्वासात घेतलं जावं आणि ओबीसीना सांगितलं जावं की बाबा आम्ही ओबीसी मध्ये न टाकता कशा पद्धतीने प्रवर्ग करणार आहोत किंवा आणखीन काय करणार आहोत. पण हे सगळं अंधारात ठेवून चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे संशय वाढत चाललेला आहे. आज सभागृहामध्ये नेमकं काय होणार आहे, उद्या काय होणार आहे आपण आता सांगू शकत नाही. पण जर ओबीसी नेते जे पोटतिडकीने सांगतायत की बाबांनो जर ही अशा पद्धतीने प्रक्रिया चालली तर ओबीसीचं आरक्षण धोक्यात येईल. बावकर साहेब, मला खरं तर असं वाटतंय की गेल्या 4 वर्षामध्ये यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी ज्या काही घोषणा केल्या, लोकसभेच्या ज्या सभापती आहेत सुमित्रा महाजन यांनी जी घोषणा केली होती की आरक्षण नसलं पाहिजे किंवा आर्थिक निकषावर असलं पाहिजे, सरसंघचालकांनी म्हटलं होतं की आरक्षण नसलं पाहिजे बिहार इलेक्शनच्या आधी, एकतर आर्थिक निकषाचं पिल्लू सोडतात किंवा आरक्षण त्यांना नको आहे. संपूर्ण देशभरामध्ये उत्तरेमध्ये जाटांना उठवून ठेवलेलं आहे. गुजरातमध्ये पटेलांचं चालू आहे, महाराष्ट्रात मराठ्यांचं चालू आहे. सगळ्या डॉमिनंट कास्ट ज्यांना म्हणता येतील, जे स्वतःला क्षत्रिय समजतात अशा म्हणणाऱ्या जाती आरक्षण मागू लागलेल्या आहेत. आणि त्याच्या पाठीमागचा डाव असा आहे, जर तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नसाल तर कुणालाच आरक्षण देऊ नका, ना मला ना तुला खालपुत्र्याला. अशा प्रकारचा आरक्षणाच्या विरोधाचा हा डाव चाललेला आहे. आणि हा डाव यासाठी आहे की हे आरक्षण भारतीय कॉन्स्टिट्यूशननं या देशातल्या शोषित पीडितांना दिलेलं होतं. ज्यांना आरक्षणच, ज्यांना कॉन्स्टिट्यूशनच बदलायचं आहे त्यांना पहिल्यांदा आरक्षण खतम करावं लागणार आहे. आणि आरक्षण खतम करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये जाती युद्ध लावून टाकायचं आहे. याच्यासाठी हा सगळा खेळ चाललेला है. ये तो सिर्फ बहाना है, ओबीसी मराठा संघर्ष सिर्फ बहाना है. इनको आरक्षण खत्म करना है, इनको संविधान बदलना है. हे आम्ही ओबीसीनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला ही गोष्ट लक्षात घ्यावी ओबीसींनी, पण दुसऱ्या बाजूला मी ओबीसींना विनंती करतो की आम्हाला ज्यांच्यामुळे आरक्षण मिळालं, ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा सांगितलं की लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांना आरक्षण द्या, ज्या शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आरक्षण सुरू केलं आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली, या फुले शाहू आंबेडकरांना आम्ही विसरता कामा नये. आज आमच्यावर ही वेळ यासाठी आली, ओबीसीने आरक्षण तर घेतलं परंतु फुले शाहू आंबेडकरांचा विचार मात्र आम्ही घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलो आहे. आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही खानावळीमध्ये आहोत. फुले शाहू आंबेडकरांच्या खानावळीमध्ये आम्ही जेवतो, स्वयंपाकघरामध्ये आम्ही जेवतो, किचन मध्ये आम्ही जेवतो आणि पायदळ मात्र मनुवाद्यांचा आम्ही झालेलो आहोत. मनुवादी शक्तींचं, जातीवादी शक्तींचं जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत त्यांचं पायदळ म्हणून ओबीसी त्यांच्या पाठीमागे जात आहेत. म्हणून आमची केविलवाणी अवस्था झालेली आहे, हातबलतेची परिस्थिती आम्ही आणलेली आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांना माझी विनंती आहे, आरक्षणाची लढाई तरी चालू राहील. आमचं घर सुरक्षित करणे, आमचं आरक्षण वाचवणे यासाठी ओबीसीना लढावं लागेलच. पण हे लढत असताना फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि संविधानाचा विचार घेऊन आम्हाला उभं राहावं लागेल, तरच आम्ही ही लढाई जिंकू. नाहीतर आमच्या डोक्यामध्ये मनु असेल आणि ओटामध्ये ओबीसी असेल तर आम्ही ही लढाई जिंकू शकत नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि ही लढाई आपण सगळ्यांनी जागर राहून, डोळ्यात तेल घालून जागर राहूया आणि ही लढाई जिंकूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.